हा आवाज यायला सगळ्यांना रे? आवाज यायला का सगळ्यांना? बर, तर आपण प्लांट मधलं रिप्रोडक्शन स्टडी करायलो. सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट मध्ये जे सेक्शुअल रिप्रोडक्शन परफॉर्म केलं जाते बरोबर. प्लांट मध्ये तर आपल्याला माहिती आहे कॉमन मोड आहे रिप्रोडक्शनचा असेक्शुअल रिप्रोडक्शन. त्या असेक्शुअल रिप्रोडक्शनच्या व्यतिरिक्त जे हायर प्लांट्स आहेत बरोबर. सेक्शुअल रिप्रोडक्शन इज कॉमनली फाउंड इन द कॉम्प्लेक्स. इट इज considered as a complex mode of reproduction which is found in the higher plants, or it is also considered as a advanced plants. जे मॉडिफाइड टाइपचे किंवा ऍडव्हान्स टाइपचे प्लांट्स आहेत त्या ऍडव्हान्स टाइपच्या प्लांट मध्ये आपल्याला ह्या सेक्शुअल रिप्रोडक्शनचा मोड पाहायला मिळते बरोबर आहे. जनरली प्रिमेटिव्ह टाइपचे जे प्लांट्स असतात किंवा प्रिमेटिव्ह ऑर्गॅनिझम, हे प्रिमेटिव्ह ऑर्गॅनिझम आपला सिंपल टाइपचा रिप्रोडक्शनचा मोड फॉलो करतात, दॅट इज द असेक्शुअल रिप्रोडक्शन. बट इन केस ऑफ higher plants or in case of advanced plants, they generally prefer or they generally follow the sexual reproduction which is involved in the production of variation, and variations lead to the variation create करण्यासाठी बरोबर आहे responsible reproduction mode, and variations are responsible for the process of evolution बरोबर आहे. इव्होल्यूशन मध्ये नॅचरल सिलेक्शनची प्रोसेस आपण स्टडी करतो. त्या नॅचरल सिलेक्शनच्या प्रोसेस साठी आपल्याला व्हॅरिएशन्स पाहिजे, आणि व्हॅरिएशन क्रिएट करण्याची कॅपॅसिटी या सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या मोड मध्ये आपल्याला पाहायला मिळते. असेक्शुअल रिप्रोडक्शन डू नॉट क्रिएट अ व्हॅरिएशन, त्याच्यामध्ये व्हॅरिएशन क्रिएट करण्याची कॅपॅसिटी प्रेझेंट नाही. एक मिनिट आहे. कनेक्ट करू. आवाज यायला सगळ्यांना? 12वी विद्यार्थी तर पहा, दोन टाइपचे रिप्रोडक्शनचे मोड आपण कन्सिडर केले, एक असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि दुसरा सेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शन एक कॉम्प्लेक्स रिप्रोडक्शनचा मोड आहे, जो जनरली प्लांट्स मध्ये जर आपण पाहिलं तर ऍडव्हान्स टाइपचे किंवा हायर टाइपचे जे प्लांट्स आहेत, इव्हॉल्व्ड जे प्लांट्स आहेत, या प्लांट्स मध्ये आपल्याला सेक्शुअल रिप्रोडक्शन पाहायला मिळते. सेक्शुअल रिप्रोडक्शन आपण सांगितलं it is responsible for or it can create a variation. Variations are considered as a difference among the parent and offspring and within the offspring of same parent. एका पर्टिक्युलर सेम स्पीशीज ची बिलॉंग करणारे जे काही टोटल नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स आहेत, या टोटल नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स मधला डिफरन्स, त्याच्यानंतर पॅरेंट्स आणि ऑफस्प्रिंग मधला डिफरन्स आणि ऑफस्प्रिंग मधला डिफरन्स, या पर्टिक्युलर डिफरन्सेसला आपण व्हॅरिएशन क्रिएट करतो. दिस व्हॅरिएशन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर और दे आर इम्पॉर्टंट फॉर अ नॅचरल सिलेक्शन ड्युरिंग द प्रोसेस ऑफ इव्होल्यूशन. इव्होल्यूशनच्या वेळेस जी नॅचरल सिलेक्शनची प्रोसेस आपल्याला परफॉर्म करायची, या नॅचरल सिलेक्शनच्या प्रोसेससाठी व्हॅरिएशन रिस्पॉन्सिबल असतात. तर खूप इम्पॉर्टंट रिप्रोडक्शनचा मोड आहे जो व्हॅरिएशन क्रिएट करते. म्हणजे जे इव्होल्यूशन आपल्याला पाहायला मिळते, मॉडिफिकेशन्स जे आपल्याला पाहायला मिळतात, दिस मॉडिफिकेशन्स आर ड्यू टू द सेक्शुअल रिप्रोडक्शन. अदरवाइज असेक्शुअल रिप्रोडक्शन कॅन नॉट क्रिएट अ व्हॅरिएशन, इट कॅन नॉट प्रोड्यूस अ चेंजेस प्रोड्यूस करू शकत नाही, व्हॅरिएशन क्रिएट करू शकत नाही. आहे लक्षात. त्याच्यानंतर प्लांट मधली जी सेक्शुअल रिप्रोडक्शनची प्रोसेस आहे, या सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या प्रोसेससाठी
प्लांटद्वारे काय केलं जातं, एका मॉडिफाईड ऑर्गनचं प्रोडक्शन केलं जातं, त्या पर्टिक्युलर मॉडिफाईड ऑर्गनला आपण फ्लावर कन्सिडर करतो. फ्लावर इज कन्सिडर्ड ॲज अ मॉडिफाईड कंडेन्स्ड शूट विच इज मींट फॉर द सेक्शुअल रिप्रोडक्शन. बरोबर आहे. या सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या प्रोसेससाठी प्लांटद्वारे फ्लावर प्रोड्यूस केल्या जातात. फ्लावर मॉडिफाईड कंडेन्स्ड शूट आहे, शूट सिस्टीमचा पार्ट आपण त्याला कन्सिडर करतो. मॉडिफाईड कंडेन्स्ड शूट विच इज मींट फॉर सेक्शुअल रिप्रोडक्शन. त्याच्यानंतर फ्लावर मध्ये आपण दोन टाईपचे वर्ल किंवा दोन टाईपचे ऑर्गन कन्सिडर करतो. एकाला आपण इसेन्शियल वर्ल कन्सिडर करतो आणि दुसऱ्याला आपण ॲसेसरी वर्ल कन्सिडर करतो. इसेन्शियल वर्ल मध्ये आपण दोन टाईपचे वर्ल सांगतो. एक इसेन्शियल वर्ल सांगितलं होतं आपण, त्याला आपण अँड्रोसियम म्हणतो, आणि दुसरा इसेन्शियल वर्ल आपण सांगितला होता गायनोसियम. ॲसेसरी वर्ल आर दोज वर्ल विच हेल्प द इसेन्शियल वर्ल फॉर द सेक्शुअल रिप्रोडक्शन. दोन टाईपचे ॲसेसरी वर्ल आहेत, एक आहे कॅलिक्स आणि दुसरा आहे करोला. कॅलिक्स, करोला, अँड्रोसियम आणि गायनोसियम असे टोटल 4 वर्ल आहेत. या 4 वर्लला आपण दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड करू शकतो, इसेन्शियल वर्ल आणि ॲसेसरी वर्ल. याच्यापैकी जो सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या प्रोसेसमध्ये यूज केलं जाणार आहे जे इसेन्शियल वर्ल आहे त्याच्यामध्ये आपण दोन सांगितले पहा, अँड्रोसियम अँड गायनोसियम. दोन्हीचंही स्ट्रक्चर आपल्याला खूप डिटेलमध्ये स्टडी करायचंय. बरोबर. त्याच्यामध्ये एकाचा अँड्रोसियमचं स्ट्रक्चर आपण इथे आता ड्रॉ करणार आहेत आणि त्या अँड्रोसियम मधला मेल गॅमेट प्रोड्यूस करणारा जो इम्पॉर्टंट पार्ट आहे तो इम्पॉर्टंट पार्ट बद्दल आपल्याला स्टडी करायचा. एक डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन मी बोर्डवर केलेलं आहे. बरोबर आहे. तुमच्या बुकमध्ये डायग्राम दिले, सगळ्यांनी बुक समोर ठेवायचे. 12वीचे बुक सगळ्यांनी घेतले असतात आपल्या बोर्डाच्या नवीन सिलेबसचे, तर ते बुक समोर ठेवा बा. तर अँड्रोसियम आणि गायनोसियम असे दोन ऑर्गन आहेत. बरोबर आहे. त्याच्यापैकी अँड्रोसियम हा मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे त्या पर्टिक्युलर फ्लावरवरचा, आणि गायनोसियम जो आहे तो गायनोसियम फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे. Androsium, it is considered as a group of stamen or a total number of stamen. जेवढे total number of stamen त्या particular flower वर present आहेत त्या total number of stamens ला आपण collectively androsium consider करतो. पण androsium मध्ये काय असते पहा, जनरली त्या androsiumचा बेस, त्याच्यानंतर त्याचा फिलामेंट आणि फिलामेंट नंतर त्याच्या टिपला एक इम्पॉर्टंट स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतंय. त्या इम्पॉर्टंट स्ट्रक्चरला आपण म्हणतो अँथर. आले लक्षात. आणि ह्या अँथरचं स्ट्रक्चर आपल्याला स्टडी करायचंय. इथपर्यंत लक्षात आलं का काय काय सांगितलं मी रे? रिप्रोडक्शन आहे, सेक्शुअल रिप्रोडक्शन हायर प्लांट्स मध्ये परफॉर्म केल्या जाणारी यूज केला जाणारा रिप्रोडक्शनचा मोड आहे. बरोबर आहे. ऍडव्हान्स टाईपचं रिप्रोडक्शनचा मोड आहे. असेक्शुअल रिप्रोडक्शनला आपण प्रिमेटिव्ह टाईपचा रिप्रोडक्शन मोड कन्सिडर करतो. त्याच्यानंतर सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये व्हॅरिएशन्स क्रिएट केल्या जातात. असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये आपल्याला व्हॅरिएशन पाहायला मिळत नाही. जे व्हॅरिएशन क्रिएट केले, दिस व्हॅरिएशन्स आर दी prerequisite for the natural selection or they are prerequisite for the process of evolution. बरोबर आहे. उत्क्रांती ज्याला आपण म्हणतो त्या उत्क्रांतीसाठी सेक्शुअल रिप्रोडक्शनचा मोड रिस्पॉन्सिबल आहे. त्याच्यानंतर आपण एक इम्पॉर्टंट ऑर्गन सांगितला जो प्लांट्सद्वारे सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या प्रोसेससाठी काय केला जाते, प्रोड्यूस केला जाते. त्या पर्टिक्युलर ऑर्गनला आपण मानलो फ्लावर. या फ्लावरची डेफिनेशन आपण सांगितली. Flower is considered as a modified condensed shoot which is meant for the sexual reproduction. फ्लावरचा एक आणि एकच सिंगल पर्पज आहे. बरोबर आहे. एकच पर्पज आहे त्याचा, टू परफॉर्म द सेक्शुअल रिप्रोडक्शन. या सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या प्रोसेससाठी फ्लावरवर डिफरंट टाईपचे ऑर्गन्स प्रेझेंट आहेत. बरोबर आहे. या ऑर्गनला आपण दोन वर्ल मध्ये कॅटेगराइज केलं. एक वर्ल आपण सांगितला इसेन्शियल वर्ल आणि दुसरा वर्ल आपण सांगितला ॲसेसरी वर्ल. इसेन्शियल वर्ल आणि ॲसेसरी वर्ल असे दोन पर्टिक्युलर वर्ल आपण त्या फ्लावर मध्ये केले. इसेन्शियल वर्ल मध्ये आपण सांगितलं काय केलं, those world which are directly involved in the process of sexual reproduction are considered as essential, while those world which are indirectly involved in the process of sexual reproduction or those world which help the essential world for the process of sexual reproduction are considered as a accessory world. Calyx आणि corolla हे दोन accessory world आहेत.
आणि इसेन्शियल वर्डमध्ये आपण सांगितलं अँड्रोसियम, अँड्रोसियम आणि गायनोसियम. याच्यापैकी अँड्रोसियमला आपण मेल रिप्रोडक्टिव्ह वर्ड कन्सिडर करतो किंवा मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन कन्सिडर करतो, विच इज अ कॉम्बिनेशन ऑफ और इट इज अ टोटल नंबर ऑफ स्टॅमेन्स प्रेझेंट इन द फ्लावर. बरोबर आहे. त्या फ्लावर मध्ये जे टोटल नंबर ऑफ स्टॅमेन्स आहेत, या टोटल नंबर ऑफ स्टॅमेन्सलाच आपण अँड्रोसियम कन्सिडर करतो. कलेक्टिव्हली इट इज टर्म ॲज अ अँड्रोसियम. या अँड्रोसियम मध्ये जो स्टॅमेन प्रेझेंट आहे, या स्टॅमेनचं स्ट्रक्चर पाहिलं आपण इथं स्ट्रक्चर ड्रॉ केलंय पहा. तुम्ही कधी चायना रोजचं फ्लावर पाहिलं असेल पहा, पाहिलं सगळ्यांनी चायना रोजचं फ्लावर, जास्वंदाचं फुल सगळ्यांना माहिती आहे पहा. जास्वंदाच्या फुलामध्ये एक सेंटर पासून असा एक स्टॉक बाहेर निघालेला दिसला असेल तुम्हाला, पाहिलं का कधी चायना रोज? इकडं असं साईडला त्याचे असे पेटल्स असतात आणि या पेटल्सच्या याच्यामधून एक लार्ज स्टॉक असा बाहेर आलेला तुम्हाला दिसेल. बरोबर आहे. आणि याच्यावर असं एक स्मॉल स्ट्रक्चर असून त्याच्यावर पुढे वरी असे डॉट्स तुम्हाला त्याच्यावर पाहायला मिळतात पहा. आणि टिपला 5 ते 7 गायनोसियम किंवा ओव्हरीज आपल्याला तिथं गायनोसियम पाहायला मिळतात. तर या साईडच्या स्टॉकवर या फिलामेंटनं अटॅच केलेलं हे जे एंटायर स्ट्रक्चर आहे, या एंटायर स्ट्रक्चरला आपण स्टॅमेन कन्सिडर करतो. आणि सॉरी, त्याला आपण स्टॅमेन कन्सिडर करतो. या स्टॅमेन मध्ये टोटल 3 पार्ट प्रेझेंट आहेत. स्टॅमेन मधले 3 पार्ट आहेत. थोडंसं आपण याला मॅग्निफाय केलंय, झूम करून दाखवायला तुम्हाला इथं मॅग्निफाय केलंय. हे मॅग्निफाय केलेलं जे स्ट्रक्चर आहे, याच्या टिपला प्रेझेंट असलेलं हे जे बायलोब्ड स्ट्रक्चर आहे, या बायलोब्ड स्ट्रक्चरला आपण अँथर म्हणतो. त्याच्यानंतर अँथरला त्या फ्लावरच्या या स्टॉक सोबत अटॅच करण्यासाठीचं जे स्ट्रक्चर आहे, त्या पर्टिक्युलर स्ट्रक्चरला आपण म्हणालो फिलामेंट. आणि त्याच्यानंतर फिलामेंटच्या नंतर त्याचा एकदम बॉटमला जो स्ट्रक्चर प्रेझेंट आहे, त्या पर्टिक्युलर स्ट्रक्चरला आपण बेस कन्सिडर करतो किंवा त्याला कनेक्टिव्ह कन्सिडर करतो. बरोबर आहे. कनेक्टिव्ह ऍक्च्युली कनेक्टिव्ह इथलचा अँथरचा पार्ट आहे, फिलामेंट सोबत अँथरला कनेक्ट करणारा, हा त्याचा आपण बेस कन्सिडर करतो, जो फ्लावर सोबत त्याला काय करते, कनेक्ट करते. ते झालं पहा फिलामेंटचं, सॉरी स्टॅमेनचं स्ट्रक्चर. या स्टॅमेन मध्ये हे जे स्ट्रक्चर आहे अँथर, या अँथर बद्दल आपल्याला आता स्टडी करायचंय. एवढाच एकदा स्क्रीनशॉट घ्या, स्क्रीनशॉट घ्या एका मिनिटात, फास्ट रे. अरे बाबा जग घ्या बरं, दिसायला बी क्लिअर. रेकॉर्ड करायला नाही किशोर भाई? जमते ना. मेसेज काय स्क्रीन सीन होत नाही, हे बरं चालेल बा. आता घेतला का रे स्क्रीनशॉट? गडबड मोडू का रे बाकीचं लिहिलेलं?
अँथरचं स्ट्रक्चर आपल्याला स्टडी करायचं, त्याच्या डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन मी बोर्डवर केलेलं आहे. अँथरचं स्ट्रक्चर जर आपण पाहिलं तर काही इम्पॉर्टंट पॉईंट किंवा युनिक पॉईंट आपल्याला अँथर बद्दल लक्षात ठेवायचे. अँथर is a structure which is involved in the production of a male gamete. फ्लावर मध्ये किंवा प्लांट मध्ये जे मेल गॅमेट प्रोड्यूस केल्या जातात, या मेल गॅमेटच्या प्रोडक्शन मध्ये इन्व्हॉल्व असलेलं स्ट्रक्चर आहे. मेल गॅमेट कोणते आहेत रे? मेल गॅमेट्स आर दी पोलन ग्रेन इन केस ऑफ प्लांट्स मध्ये जे पोलन ग्रेन प्रोड्यूस केल्या जातात, या पोलन ग्रेनच्या प्रोडक्शन मध्ये इन्व्हॉल्व असलेलं स्ट्रक्चर आहे. आता हे पोलन ग्रेन जे आहेत, हे पोलन ग्रेन्स गॅमेट्स आहेत आणि गॅमेट्स आपल्याला माहिती आहे दे आर ऑलवेज हॅप्लॉइड इन नेचर. बरोबर आहे. या अँथर मध्ये काही स्पोर प्रोड्युसिंग करणारे किंवा पोलन ग्रेन प्रोड्यूस करणारे पर्टिक्युलर टिश्यूज प्रेझेंट आहेत, जे डिप्लॉइड टिश्यू काय करतात, मिओसिसनं हे हॅप्लॉइड टाइपचे पोलन ग्रेन प्रोड्यूस करतात आणि पोलन ग्रेन कम्प्लिटली मॅच्युअर झाल्यानंतर, त्यांची डेव्हलपमेंट कम्प्लीट झाल्यानंतर या अँथरचं डेहिसन्स होऊन, जे स्प्लिटिंग होऊन, ब्रेक होऊन काय होतात, पोलन ग्रेन लिबरेट केल्या जातात अँथरच्या बाहेर. पोलन ग्रेनचं फंक्शन काय? पोलन ग्रेनचं फंक्शन आहे टू फ्यूज विथ अ फिमेल गॅमेट टू प्रोड्यूस अ झायगोट अँड नेक्स्ट पुढचं स्ट्रक्चर एम्ब्रिओ, त्याच्यानंतर फ्रूट, सीड, बरेचसे पुढचे पार्ट काय केले जातात, प्रोड्यूस केला जातात. तर इथपर्यंत लक्षात ठेवा की मेल गॅमेट जे आहेत, पोलन ग्रेन जे आहेत, हे पोलन ग्रेन प्रोड्यूस करणारा जो ऑर्गन आहे तो ऑर्गन आहे अँथर. आलं लक्षात? त्याच्यानंतर बघा आपण अँथरचं जर इमॅच्युअर स्ट्रक्चर जर पाहिलं, बरोबर आहे, कम्प्लिटली मॅच्युअर न झालेला जो अँथर आहे, दिस अँथर इज मेड अप ऑफ फ्रॉम अ लूजली अरेंज्ड parenchymatous cell. It is made up of from a loosely arranged parenchymatous cell. काय असतात या parenchymatous cell? parenchymatous cells आपण सांगतो प्लांट्स मधल्या अशा पर्टिक्युलर सेल्स आहेत ज्यांच्यामध्ये डिफरन्सिएशन झालेलं नाही. द सेल विच डू नॉट अंडरगो द प्रोसेस ऑफ डिफरन्सिएशन. प्लांट्स मध्ये ज्या स्टेम सेल्स असतात आपल्याला माहिती आहे, ज्यांना आपण मेरिस्टेमॅटिक सेल कन्सिडर करतो, द सेल्स विच हॅव अ कॅपॅसिटी टू डिवाइड थ्रू आउट द लाईफ, कम्प्लिटली काय करू शकतात, डिव्हिजन करू शकतात, अशा टाईपच्या सेल्स प्लांट्स मध्ये प्रेझेंट आहेत. या सेल कंटिन्युअसली डिवाइड करतात आणि डिवाइड करून फॉर्म केलेल्या ज्या सेल्स आहेत त्या सेल्सला आपण कॉमनली पॅरेनकायमॅटस सेल्स कन्सिडर करतो. बरोबर आहे. मेरिस्टेमॅटिक सेलचे डिव्हिजन झाल्यानंतर इमिडिएटली फॉर्म झालेल्या ज्या सेल्स आहेत त्या सेल्सला आपण पॅरेनकायमॅटस सेल्स कन्सिडर केलं. या पॅरेनकायमॅटस सेल ज्या आहेत, या पॅरेनकायमॅटस सेल्स पासून त्या आपण कशा लूजली अरेंज्ड पॅरेनकायमॅटस सेल पासून तयार झालेलं एक पर्टिक्युलर स्ट्रक्चर, त्याला आपण अँथर कन्सिडर करायला. नंतर मग याच पॅरेनकायमॅटस सेल्स काय होतात, या अँथर मध्ये डिफरन्सिएशन करून, डिफरन्सिएशन लक्षात आहे का रे, फंक्शन डिसाइड होणं. डिफरन्सिएशन होणं म्हणजे काय होणं, त्या पर्टिक्युलर सेलचं फंक्शन डिसाइड होणं. जसं आपण सांगायला होतं, एक आपल्याकडे आपल्या घरी माणसाचा ग्रुप आहे किंवा दोघ जण भाऊ आहेत. हे दोघ जण भाऊ कोण काय काम करायचंय, तू शेती पाय, मी काहीतरी जॉब करतो, असं ज्यावेळेस आपलं डिफरन्सिएशन होतं की हे पर्टिक्युलर वर्क जे आहे, हे पर्टिक्युलर वर्क तो एक इंडिव्हिज्युअल परफॉर्म करणार आहे किंवा तो एक भाऊ परफॉर्म करणार आहे. तसं इथं सेल्स तर भरपूर आहेत, बरोबर आहे, लूजली अरेंज सेल्स इथं अरेंज केलेले आहेत आपण, पण आणखी त्याचं फंक्शन डिसाइड झालेलं नाही की कोणत्या पर्टिक्युलर सेल्स पासून आपण पोलन ग्रेन प्रोड्यूस करणार, कोणत्यापासून न्यूट्रिशन प्रोव्हाइड करणाऱ्या सेल्स आपण तयार करणार, कोणत्या सेलचं फंक्शन प्रोटेक्शन प्रोव्हाइड करणं, हे आणखी डिफरन्सिएशन झालेलं नाही. इमॅच्युअर अँथर मध्ये फक्त आपल्याला या पॅरेनकायमॅटस सेल्सचा, लूजली अरेंज पॅरेनकायमॅटस सेल्सचा त्याला आपण एक ग्रुप कन्सिडर करणार, आपण मातीचा गोळा ज्याला असं कन्सिडर करतो. तर त्या लूजली अरेंज्ड पॅरेनकायमॅटस सेल्स आहेत, या पॅरेनकायमॅटस सेल्स पुढे डिफरन्सिएशन करून, त्यांचं डिव्हिजन करून, त्यांचं फंक्शन डिसाइड करून या अँथर मधल्या वेगवेगळ्या टाईपच्या सेल्स काय करणार आहेत, तयार करणार. त्या सेल्स बद्दल आपण आणखी पुढे स्टडी करणार आहे. तर लूजली अरेंज्ड पॅरेनकायमॅटस सेलचा ग्रुप आहे. दिस अँथर इज अ बायलोब्ड, इट इज अ बायलोब्ड अँड टेट्रा
जिनेट स्ट्रक्चर. कसं स्ट्रक्चर आहे रे? बायलोब्ड आहे आणि टेट्रास्पोरोजिनेट आहे. बायलोब्ड म्हणजे काय बा? अँथरचं आपण स्ट्रक्चर, आपण त्याचा जर टीएस घेतला, टीएस म्हणजे काय करणं? ट्रान्सवर्स सेक्शन घेणं, बरोबर आहे. आणि व्हीएस म्हणजे असते व्हर्टिकल सेक्शन. सपोज हे चॉक पीस आहे बा, सगळ्यांना चॉक पीस दिसायला. या चॉक पीसला आपण जर व्हर्टिकली कट केलं, उभं जर आपण त्याला कापलं, त्याला आपण व्हर्टिकल सेक्शन म्हणतो. आणि त्याला आपण हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये जर आडवा असं कट केलं, तर जो तयार होणारा सेक्शन आहे त्याला आपण ट्रान्सफर सेक्शन म्हणतो. पार्वेसरला जर आपण इथून कापला असं उभं, तर तो झाला व्हर्टिकल सेक्शन. आणि इथून जर कट केलं तर तो कोणता सेक्शन झाला रे? ट्रान्सफर सेक्शन झाला, किंवा त्याला आपण टीएस कन्सिडर करतो. तर काय केलं आपण? अँथरचा, एका मॅच्युअर अँथरचा आपण ट्रान्सफर सेक्शन घेतलाय. आणि तो थीन ट्रान्सफर सेक्शन जो आहे, तो थीन ट्रान्सफर सेक्शन आपण मायक्रोस्कोप खाली काय करायला? सिम्पली ऑब्झर्व करायला. आता मायक्रोस्कोप खाली ते स्ट्रक्चर पाहिल्यानंतर समवॉट आपल्याला असं स्ट्रक्चर त्या मायक्रोस्कोप खाली दिसेल बघ. आले लक्षात? मायक्रोस्कोप खाली आपण हा सेक्शन ऑब्झर्व करत होतो, या सेक्शन मध्ये आपल्याला या टाईपचं स्ट्रक्चर तिथं पाहायला मिळेल. समजलं? आता हे स्ट्रक्चर जर आपण पाहिलं तर स्ट्रक्चर मध्ये आपल्याला 2 कंपार्टमेंट असल्यासारखं दिसतात, बरोबर आहे. 2 कंपार्टमेंट. पहा, आपण एक इमॅजिनरी लाईन जर या अँथर मधून अशी ड्रॉ केली, तर या साइडचा हाफ कंपार्टमेंट आणि या इकडच्या साइडचा हाफ कंपार्टमेंट, दोन्ही कंपार्टमेंट आपल्याला जवळपास सारखेच दिसतात, जवळपास सारखेच असल्यासारखे वाटतात. तर हे जे 2 कंपार्टमेंट आहेत, या पर्टिक्युलर कंपार्टमेंटला आपण लोब कन्सिडर करणार आहेत, बरोबर आहे. मग किती लोब दिसायचा आपल्याला इथं रे? हा एक लोब झाला आणि या त्याच्या अपोजिट साइडचा एक लोब. असे 2 लोब प्रेझेंट असल्यामुळं आपण त्याला बाय लोब्ड स्ट्रक्चर कन्सिडर करतो. बाय म्हणजे बाय नाही, बरोबर आहे, हाय नाही. ते बाय म्हणजे काय? इथं 2 त्याचा मिनिंग कन्सिडर करताय, 2, बरोबर आहे. डायलोब्ड किंवा बायलोब्ड आपण म्हणू शकतो त्याला. तर बायलोब्ड स्ट्रक्चर आहे. आलं लक्षात? दोन्ही साईडला जवळपास सारखे स्ट्रक्चर आपल्याला प्रेझेंट असलेले पाहायला मिळतं. जसं आपलं स्ट्रक्चर जर आपण ऑब्झर्व केलं तर आपलं सुद्धा स्ट्रक्चर आपल्याला बायलोब्ड पाहायला मिळते. एक्झॅक्टली आपण सेंटर मधून जर पाहिलं तर या साईडला एक डोळा, या साईडला एक डोळा, या साईडला एक कान, या साईडला एक कान, इकडे एक हात, इकडे एक हात, दोन्हीकडे स्ट्रक्चर आपल्या कसे असतात? सारखेच असतात. तर बायलोब्ड स्ट्रक्चर आहे. बायलोब्ड स्ट्रक्चर असून टेट्रास्पोरोजिनेट स्ट्रक्चर आहे. टेट्रास्पोरोजिनेट. स्पोर्स म्हणजे काय? रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर जे प्लांट्स मध्ये काय केल्या जातात? प्रोड्यूस केल्या जातात. त्या पर्टिक्युलर स्ट्रक्चरला आपण स्पोर कन्सिडर करतो. असे स्पोर प्रोड्यूस करणारे टोटल 4 कंपार्टमेंट आपल्याला या अँथरच्या स्ट्रक्चर मध्ये पाहायला मिळतात. 4 कंपार्टमेंट कोणते कोणते आहेत पहा? ईच लोब कंटेन अ 2 स्पोर सॅक. प्रत्येक लोब मध्ये किती सॅक्स आहेत रे? सॅक म्हणजे पिशवी. हे स्पोर प्रोड्यूस करणारे जे सर्कल आपण इथे दाखवलेले त्याला आपण स्पोर सॅक कन्सिडर करू. असे प्रत्येक लोब मध्ये 2 स्पोर सॅक प्रेझेंट असतात. आणि प्रत्येक लोब मध्ये 2 स्पोर सॅक प्रेझेंट असल्यामुळं या टोटल स्ट्रक्चरला आपण टेट्रास्पोरोजिनेट कन्सिडर करायला होतो. एका लोब मधले हे 2 स्पोर सॅक आणि दुसऱ्या सेकंड लोब मधले ह्या 2 स्पोर सॅक. नंबर जर दिला 1, 2, 3 आणि 4. 4 स्पोर सॅक प्रेझेंट असल्यामुळं टेट्रास्पोरोजिनेट म्हणायचंय. जर 2च असत्या तर बाय स्पोरोजिनेट आपण त्याला म्हणलो असतो. एकच असती तर मोनोस्पोरोजिनेट आपण म्हणलो असतो. पण अशा टोटल 4 स्पोर सॅक त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे, त्यामुळे आपण त्याला टेट्रास्पोरोजिनेट कन्सिडर करणार आहे. आता हे जे टेट्रास्पोरोजिनेट स्ट्रक्चर आहे, बरोबर आहे, किंवा बायलोब्ड स्ट्रक्चर आहे, या बायलोब्ड स्ट्रक्चरला काय केलेलं आहे? प्रोटेक्शन प्रोव्हाइड करण्यासाठी एक हार्ड थोडासा सेलचा स्ट्रक्चर. आता सेलचं फंक्शन डिसाइड व्हायलंय. काय काय फंक्शन डिसाइड व्हायलंय? इनिशियली सांगितलं आपण ऑल दी सेल्स आर पॅरेनकॅमॅटस सेल, लूजली अरेंज्ड पॅरेनकॅमॅटस सेल्सचं स्ट्रक्चर आहे. या पॅरेनकॅमॅटस सेलच्या स्ट्रक्चरला प्रोटेक्शन प्रोव्हाइड करण्यासाठी आउटर साइडला एक प्रोटेक्टिव्ह सेलची कव्हरिंग प्रेझेंट आहे. या प्रोटेक्टिव्ह सेलच्या कव्हरिंगला आपण एक टर्मिनॉलॉजी यूज करणार. जनरली प्रत्येक डायग्राम मध्ये आपण ती टर्मिनॉलॉजी यूज करतो. इट इज टर्म्ड ॲज अ इपिडर्मिस. काय टर्मिनॉलॉजी यूज करतो आपण त्याला? इपिडर्मिस. समजले? Epidermis is a outermost covering of a cells which provide a protection to the internal structure of a anther. Anthरच्या आतमध्ये जे इंटरनल स्ट्रक्चर, आता सगळ्या सेल्स मी ड्रॉ करत बसत नाही, एक डायग्रामॅटिक थोडंसं एका जागेवर दाखवतो फक्त. तुम्ही बुक काढून ते डायग्राम पाहत असताल. काढत का सगळ्यांना बुक रे?
पुस्तक कार्ड आहेत का 12वीवाले सगळ्याचे? हा, तर काय सांगितलं आपण, एक आउटर मोस्ट प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे, त्या आउटर मोस्ट कव्हरिंगला आपण एपिडर्मिस कन्सिडर करायलो. एपिडर्मिसच्या नंतर स्पोर सॅकच्या अगोदर हे जे स्पोर प्रोड्यूस करणारं स्ट्रक्चर आहे, याच्या अगोदर इथं पुन्हा आणखी सेलच्या लेयर्स आपल्याला पाहायला मिळतात. या पर्टिक्युलर सेलच्या लेयर्सला आपण मिडल लेयर कन्सिडर करणार आहे. त्याच्यानंतर मिडल लेयर्स नंतर पुढे आपण आणखी स्ट्रक्चर जर पाहिलं तर प्रत्येक स्पोर सॅक मध्ये स्पोर प्रोड्युसिंग टिश्यूज प्रेझेंट आहेत. पहिले स्पोर प्रोड्युसिंग टिश्यू, पुढे आपल्याला ज्यावेळेस आपण ह्युमन रिप्रोडक्शन स्टडी करणार आहेत त्या ह्युमन रिप्रोडक्शन मध्ये सुद्धा असे स्पोर प्रोड्यूस करणारे ऑर्गन, बरोबर आहे, टेस्टिस आणि ओव्हरी जसे आपण स्ट्रक्चर पुढे कन्सिडर करणार स्टडी करणार आहेत तसे स्ट्रक्चर इकडे सुद्धा प्रेझेंट आहे. तर हे स्पोर प्रोड्यूस करणारे टिश्यू आपल्याला या स्ट्रक्चर मध्ये किंवा या स्पोर सॅक मध्ये पाहायला मिळतात. आणि स्पोर सॅक मध्ये जे इंटरनल प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग त्याच्यावर प्रेझेंट आहे, त्या इंटरनल प्रोटेक्टिव्ह कव्हरिंगला आपण एंडोथेशियम कन्सिडर करतो. समजलंय? तरी त्याला पहा अँथरचं सिंपल स्ट्रक्चरचं डिस्क्रिप्शन काय काय पार्ट सांगितले पाहिजे. आपण पहिल्यांदा सांगितलं आपण बाय लोब्ड स्ट्रक्चर आहे, 2 लोब प्रेझेंट असलेलं स्ट्रक्चर आहे. त्याच्यानंतर टेट्रास्पोरोजिनेट स्ट्रक्चर आहे. वाय इट इज कॉल्ड ॲज अ टेट्रास्पोरोजिनेट, त्याचा मिनिंग लक्षात ठेवा, त्याचा इम्पॉर्टंट मिनिंग लक्षात ठेवणं इम्पॉर्टंट आहे. तो अर्थ आपल्याला कळायला पाहिजे, त्याचं उत्तर आपल्याला सांगता आलं पाहिजे. वाय इट इज कन्सिडर्ड द टेट्रास्पोरोजिनेट अँड बायलोब्ड, 2 हाफ पार्ट किंवा 2 लोब प्रेझेंट असल्यामुळं बायलोब्ड आणि 4 स्पोर सॅक प्रेझेंट असल्यामुळं टेट्रास्पोरोजिनेट. त्याच्यानंतर पूर्ण इमॅच्युअर स्ट्रक्चर, जर आपण इमॅच्युअर स्टेज मध्ये अँथरची स्टडी करत असतो तर त्या इमॅच्युअर स्ट्रक्चर मध्ये आपल्याला लूजली अरेंज्ड पॅरेन्कायमेटस सेल्स पाहायला मिळतात, ज्या सेल्स पुढे डिफरन्सिएशन करून, बरोबर आहे, फंक्शन डिसाईड करून पुढे एपिडर्मिस असेल, मिडल लेअर असेल, एंडोथेसियम असेल, स्पोर प्रोड्युसिंग टिश्यू असतात, असे डिफरंट टाईपचे टिश्यूज काय करतात, फॉर्म करतात. त्याच्यानंतर अँथरला फिलामेंट सोबत कनेक्ट करण्यासाठी एक स्ट्रक्चर किंवा एक सेलचा क्लम्प, एक सेलचा ग्रुप आपल्याला एक ह्या युनिक पॉइंटला पाहायला मिळतंय, ज्याला आपण कनेक्टिव्ह कन्सिडर करतो. कनेक्टिव्ह पॉइंट आहे, ज्या पॉइंटनं अँथर काय असतात त्या फिलामेंट सोबत कनेक्ट असतात, बरोबर आहे. कनेक्शनच्या पॉइंटला नाव दिलेलं आहे कनेक्टिव्ह. आणि आतमध्ये असतात हे ग्राउंड टिश्यू, बरोबर आहे. ग्राउंड टिश्यू मध्ये डिफरंट टाईपच्या सेल्स असतात, ज्या त्या अँथर मधल्या स्पोर सॅक मध्ये जे स्पोर प्रोड्यूस करणारे टिश्यू आहेत त्यांना नरिशमेंट प्रोव्हाइड करणं, प्रोटेक्शन प्रोव्हाइड करणं, हे डिफरंट फंक्शन परफॉर्म करणाऱ्या सेल्स आपल्याला इथं पाहायला मिळतात. आता बघा काय होतंय, ज्यावेळेस अँथर मॅच्युअर होत आहे, अँथर मॅच्युअर झाल्यानंतर या अँथरचं डेइसन्स होऊन आतमध्ये प्रोड्यूस केलेले जे हॅप्लॉइड स्पोर्स आहेत किंवा त्याला आपण पोलन ग्रेन्स, हॅप्लॉइड पोलन ग्रेन कन्सिडर करायलो, हे पोलन ग्रेन्स काय केले जातात, लिबरेट केले जातात आउटसाइड द अँथर. And these pollen grains, when they liberate from the anther, are ready to fuse with, or they are ready to reach up to the gynosium and fuse with the female gamete, which is present or located in the ovary. समजलंय? हे 2-3 पॉइंट लिहून घ्या. झालं का रे? चला आपण काय करू रे, टीएस जो अँथरचा आहे तो अँथरचा टीएस आपण उद्याच्या लेक्चर मध्ये डिस्कस करू.
काही डाऊट असताल, काही प्रॉब्लेम येत असेल तर विचारा. रेकॉर्डिंग बंद करा किशोर.